नमस्कार गाववाल्यांनो, कोकण किंग शशी या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मंडळी, मी चाललोय आज पिकनिकला. पिकनिकमध्ये सगळ्यांचे नव्या जुन्यांचे आभार प्रदर्शन करून आम्ही या पिकनिकची सुरुवात केली. सर्वप्रथम हा जो फार्म आहे, हा फार्म माझ्या मित्राचा असल्यामुळे ते खूप एन्जॉय केला. आणि सगळ्यात आम्ही पहिलं काम करतो ते पोट रस्सा पाहिजे त्यानंतर सुरुवात केली आमच्या. तर सर्वांनी मिसळ शेवटपर्यंत आम्ही कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आमच्या नृत्याने करतो. तर सर्वप्रथम आपण ते नृत्य करून घेऊया. चाल ग घसरल पाय ग गाठाय आडवळणाचा, गाठाय आडवळणाचा, राधे सोडून गुहात कानाचा, गाठाय आडवळणाचा, राधे सोडून गुहात कानाचा. तर गाववाल्यांनो, हे गाणं होतं मी गायलेलं. तर मी गायलेल्या गाण्यावरती आणि सुंदर असा ठेका धरला होता. आणि मग आम्ही नवीन नवीन गाण्यावरती अजून ठेके पकडले. अगदी दुनियेचं ताण भान हरपून हे लोक नाचत होते. पूर्ण वर्षभराचा थकवा आज इथे यांचा निघून गेला होता. ह्या बसलेल्या आहेत आमच्या सर्व उत्सव मूर्ती. यांच्याकडे बघून आम्हाला एक नवीनच उमेद निर्माण होते. या लहान मुलांचे जरा गोड क्षण मी कॅमेऱ्यात टिपलाय आणि आम्ही सुरुवात केलेल्या पुढील खेळाला. एक दोन साडे माडे. एक दोन साडे माडे तीन. लोकांना खेळ शिकवणारा मी आणि आता बारी आली माझ्यावरती. तर तारेवरची कसरत करून करून हा मी खेळायला सुरुवात केली. आता पहा तुम्ही मजा या खेळामध्ये काय आहे ती. एवढी मेहनत करून पण माझं काही फुगा दुसऱ्या लाईनीपर्यंत पोचलो नाही. आणि एवढ्या माझ्या डेंगातून हा फुगा खाली जाऊन पडलो. मग आम्ही सुरुवात केली एका नवीन खेळाला. तर आमच्याकडे कसं असतं, जेव्हा आम्ही दोन टीम पडतो ना, तेव्हा नावा ठेवायची पद्धत असते. काय लागतं जाई कोणी कोण नाही, पण तुम्ही ठरवलं का कोण जाई कोण जुई? तू जाई जा तिकडे. सकू पाहिजे की काकू पाहिजे? तिला कोण, तुला कोण थकू मंदा की सुनंदा, मंदा की सुनंदा. अरे ना विचारले.
यमुना ती यमुना हा यमुना तुला यमुना कोण आहे यमुना तिकडे, सगुना इकडे. हा हा हा. मला कालवं पाहिजे की मारे पाहिजे? अलग नाव आहे ना, कालवं आणि मारे. नाही असं विचारायचं बरोबर आहे ना, मारे नाही का? बाबूराव पाहिजे तर जागा. पांडू पांडू का बाबूराव? पांडू कोण? नाही नाही तू बोल, तुला कोण पाहिजे? कॅटरीना पाहिजे का ऐश्वर्या पाहिजे? वडापाव आणि फ्रँकी असं वरची पाहिजे की थोरली पाहिजे? वरची. तर ही नावं तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही अशी नावं ठेवून आम्ही ह्या आता 2 टीम पाडल्या आणि आता या दोघांमध्ये मी लावले चुरशीचा सामना. तर बघूया आता या संघात कोण विजेता होता आता. 3. लय मोठी चिटिंग करून शेवटी हा संघ विजेता झाला होता आणि आम्ही ह्याला 1 मताने विजय घोषित केला. तर त्यांचा आनंद बघून काही गगनात मावत नाही. मग आम्ही वळलो एका पुढील खेळाकडे. या खेळामध्ये तुम्हाला एकीचे बळ दाखवायचे आहे. तर मी एक नंबर बोलेन, त्या नंबरप्रमाणे सर्वांनी ग्रुप करायचा. आता बघा या ग्रुप करताना काय मजा येते. कोण बाहेर गेले? कोण तुमचा ग्रुप काय? त्याला खोके दे ना, खोके. मग एवढा वेळ उन्हात खेळून यांना थोडीशी चक्कर येते. मग यांचा पुन्हा नाचण्याचा मूड झाला. तर बघूया आता हे पुन्हा कसे डबल बारीला नाचतायत ते. तरुणांचा उत्साह बघून आमच्या म्हाताऱ्या मंडळींका पण त्यांचा उत्साह पण एक शिगेला पोचला. तर त्यांची पाहूया एक जुनी पद्धत नाचायची आणि ते कसे नाचतायत ते. हौशेला वय नसताना ते म्हणतात ते हे. एवढ्या वयात सुद्धा कमीत कमी मंडळी 70-80च्या वयाची आहे आणि तरी सुद्धा इतकं छान प्रकारे हे नृत्य करतात. हे बघून या तरुण मंडळीला सुद्धा आनंद झाला आणि ते अजून जोशात आले. यांचं सुंदर नृत्य बघून आम्ही चाललो पुढील खेळाकडे. तर हा खेळ आहे बलूनचा. जिंकेल सोन्याचा बक्षीस आहे. कोण देणार? सोन्या. एक साथ हात ऊपर करेंगे. आणि सगळ्यांनी व्यवस्थित कोऑर्डिनेशन करा. बलून पडली ती लाईन बाद. सुरुवात.
हळूहळू जा कारण तो 1 2 साडे माडे 3 हा ग्रुप विनर आहे हा ग्रुप हे चिट्टा तर असे एकापेक्षा एक सुंदर खेळ आम्ही मैदानी खेळले आणि आता आम्ही चाललोय एक अनोख्या खेळाकडे. त्याच्यामध्ये एकमेकांनाही वेडावून दाखवत आहेत. तर बघूया यांची प्रत्येकाची ऍक्शन कशी आहे. आता मजा आहे. आणि हसा थांबा आधी हसवून आधी बरोबर आहे आधी हसा आधी हसून घ्या. हे आता शांत हसायचं
दिवसभर वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळून जाम भूक लागली होती. त्याच्यानंतर सर्वांनी जो हात मारला तो व्हेज आणि नॉनव्हेज या जेवणाकडे. जेवण अतिशय सुंदर होतं. व्हेज आणि जेवण सुंदर आम्ही बाहेरून ऑर्डर केलं होतं, त्याच्यामुळे सगळ्यांनी ताणून जेवले होते. आणि दिवसभर जेवढी वर्षभर मेहनत करत नाही तेवढी मेहनत यांनी एका दिवसात केली होती. बऱ्याच वेळा याने पळाले होते प्रत्येक खेळामध्ये आणि त्याच्यामुळे सगळ्यांना जाम भूक लागली होती. तर सगळ्यांनी पहिलं दाबून घेतलं आणि नंतर मग आम्ही संध्याकाळच्या सत्राकडे वळणार आहोत. तर व्हिडिओमध्ये अजून शेवटपर्यंत खूप धमाल येणार आहे. तर तुम्ही संध्याकाळचं सत्रसुद्धा याच व्हिडिओमध्ये पहा. आता दाबून जेवल्यानंतर जरा पोट रिकामे होगावे म्हणून ह्यांनी खेळ खेळला तो खो खोचा. ह्यांका अचानक आठवण झाली यांच्या शाळेतल्या दिवसाची आणि शाळेत मरणाचे खेळ खो खोचा खेळ खेळायचे. तर आता ह्यांनी इथे खो खोचा डाव मांडला आणि पोरांक काय सांगू नको, ते त्यांचा फळकूट आणि बॉल घेऊनच इले होते. त्यांनी सुद्धा छक्के चौके मारला नाही, धावले आणि त्यांनी दुपारी जेवलेला पोट खाली केला नाही. मग जेवल्यानंतर आणि सगळे थोडेसे थावले आणि उन्हात दिवसभर खेळल्यामुळे सगळ्यांना थकवा आला होता. मग आम्ही एक बायटॉ खेळ निवडलेला, तो होता पासिंग द बॉल. या गेममध्ये म्युझिक स्टॉप झाल्यानंतर ज्याच्याकडे बॉल असेल तो आउट आणि त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांना एक शिक्षा दिली होती. तर ज्या ज्या लोकांना आम्ही शिक्षा दिलेल्या आहेत ते काही काही कृत्य पुढे करणार आहेत ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत राहा. आणि या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे प्रत्येक नवीन कॉमेडी व्हिडिओ या चॅनलवरती पाहायला मिळतील. मी मास्टर्स इंदोर युनिव्हर्सिटीमधून केलेलं आहे. मास्टर्समध्ये मी स्टॅटिस्टिक विषय निवडला होता. माझी बॅचलर्स गुरु नानक खालसा कॉलेज माटुंगामध्ये झालेले आहे. आणि मी पहिल्यांदाच कुटुंबात आलेलो आहे. बस टाळ्या.
झटपट पटापट भांडी कशी घासायची याचं कृत्य करून दाखवलं होतं हिने. यामध्ये शिक्षेचं पालन कोणी जबरदस्त पद्धतीने केलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे होते आपले फायनलिस्ट. आता बघूया यांच्यामध्ये विनर कोण होतंय ते.
तर ही होती आपल्या या खेळामधील फायनलिस्ट आणि म्हणून ती फायनल जिंकून सुद्धा तिला आम्ही नृत्य करायला लावलं, कारण ही आमच्या घरात येणारी नवीन मेंबर होती. त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला सपोर्ट करता तसाच सपोर्ट करा आणि दरवर्षी आपण कुठे ना कुठे पिकनिक करायची. आणि आज जसे मेंबर आलेत तसे सगळे दरवर्षी या. सांगायला खूप आनंद वाटतो की आपण या आनंदी कुटुंबाचा एक परिवारातला एक भाग आहे आणि त्यासाठी सगळ्यांना टाळ्या सगळ्यांसाठी होते, कारण आपण खूप नशीबवान आहोत. अशा घरात आपण जन्माला आलो जिथे भावकी म्हटल्यानंतर हेवे दावे असतात, पण ही भावकी काहीतरी वेगळी आहे आणि त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभारी. आणि चांगल्या प्रकारे आयोजन केलेलं आहे सगळ्यांनी, चांगल्या प्रकारे सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. नवीन मेंबरचे पुन्हा एकदा मनापासून आभारी. आणि दरवर्षी तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, दरवर्षी असं एन्जॉय करूया. बोला गणपती बाप्पा. तर असा होता तो दिवस जिथे पूर्ण दिवसभर आई वडील भाऊ बहीण मुलगा वहिनी असे सर्व नात्यांची एकत्र येऊन सर्वांना हा दिवस साजरा केला. तर मंडळी, अशा प्रकारे आम्ही शेवट केला या दिवसाच्या गोड आठवणी सकट. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय.